लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गंजेगोलाईतील छोटे व्यावसायिक रस्त्यावर पाठीवर मारा पण पोटावर नको, व्यावसायिकांचा मोर्चा। गंजेगोलाईचा भाग व्यापार झोन जाहीर करा, व्यावसायिकांची मागणी। बातमी येत आहे लातूर येथून। लातूर शहरातील गंजगोलाई भागातील फळे भाजीपाल्यासह अन्य व्यावसायिकांनी पाठीवर मारा पण पोटावर नको असे म्हणत आमचा व्यवसाय कमाईसाठी नव्हे तर पोटाची खळगी भरण्याचा आहे। गंजगोलाईचा भाग व्यापार झोन म्हणून जाहीर करावा अशी मागणी करत स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। मनपाने पट्टे मारून दिलेल्या जागेतूनही व्यावसायिकांना उठवण्यात आल्याने जवळपास 1000हून अधिक लोकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे। व्यावसायिकांना जागा मिळावी यासाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मोहसिन खान यांच्या नेतृत्वात शुक्रवारी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला। गंजगोलाई पूर्व बाजू हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, पश्चिम बाजू गंजगोलाई, दक्षिण बाजू A1 हॉटेल ते घंटे किराणा, छत्रपती शिवाजी महाराज रोड व्यावसायिक झोन करावा। गंजगोलाई भागात हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक मार्ग तसेच भुसार लाईन हा भाग नो व्हेइकल झोन करून 3 चाकी 4 चाकी वाहनांना प्रवेश बंद करावा। यातून वाहतूक कोंडी होणार नाही। गंजगोलाई व्यावसायिक झोनमध्ये परवानाधारक व्यावसायिकांना परवानगी द्यावी। शहरात नवीन व्यावसायिकांना परवाने द्यावेत। मनपाने शहरातील अशा व्यावसायिकांकडून दैनंदिन टॅक्स वसूल करावा। गंजगोलाई, उषा किरण, रेणापूर नाका, विवेकानंद चौक, बांधकाम भवन भागात कायमस्वरूपी जागा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली। यावेळी शादुल शेख, आयुब शेख, जबार बागवान, इरफान शेख, ॲडव्होकेट मोहम्मद अली शेख, मुजीब हमदूत, असलम शेख, अजीज बागबान, ॲडव्होकेट मुश्ताक सौदागर, युसुफ शेख, उमर शेख, सत्यभामा कांबळे, मंगल क्षीरसागर, संगीता गायकवाड, रिपब्लिकन वार्ताचे शहर प्रतिनिधी हातिम शेख आदींची उपस्थिती होती। गंजगोलाई भागात हातगाड्यांवर फळे भाजीपाला विक्रेत्यांसह सुकामेवा, बांगडी, चप्पल, झाडू, हळदी कुंकू, पान विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील काही शेतकरीही भाजीपाला घेऊन बसतात। अनेकांना पिढ्यानपिढ्या हाच व्यवसाय आहे। गेल्या अनेक वर्षापासून या भागात विक्रेते असताना त्यांना शिस्त लावण्याऐवजी अतिक्रमणाच्या नावाखाली उठवून लावणे चुकीचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे। मजदूर, भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, गाडेवाले यांच्यावर लातूर महानगरपालिकाच्या आयुक्तांनी केलेला अन्याय, याच्या विरोधामध्ये या गोरगरीब लोकांच्या वतीने या गांजाची केतळी असलेला हा महानगरपालिका याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी हे सर्व महिला भगिनी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी गंजगोलाईमध्ये उन्हात पावसात हिवाळ्यात आपला छोटा मोठा व्यवसाय करतात। त्यांच्याकडे जर तुम्ही अशा प्रकारे अन्याय जर करत असाल तर देव तुम्हाला कुठं सुद्धा जागा देणार नाही। या महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कुणाच्या पोटावर हे राजकारण सुरू केलेलं आहे। मुंबई, पुणे, हैदराबाद अशा मोठ्या शहरामध्ये अशा गोलाईमध्ये पूर्ण 4 व्हीलर ट्रॅफिक बंद केली जाते आणि भाजीपाल्यावाल्यांना ही जागा मोकळी करून दिली जाते। जो व्यावसायिक जोन है, व्यावसायिक हब है, वो आजमगंज गोलाई है और इसको कोई रोक नहीं सकता। अगर फिलहाल जो लोग सत्ता में बैठे हुए हैं, अगर वो सत्ता के मस्ती में शुरू होकर ये समझ रहे होंगे कि हम गोलाई में से कारोबारियों को बिल्कुल उठा लेंगे, गोलाई के छोटे मोटे कारोबारियों को खत्म कर देंगे, तो मैं तो कहना चाहता हूँ परिषद के धरने के साथ और इस कारोबारियों के साथ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन है। जब तक वहां पर आजमगंज गोलाई और गरीब और छोटे मोटे कारोबारियों का व्यवसाय खत्म नहीं बनेगा, मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आपके साथ है और इसको पूरा करने के लिए मैं ज्यादा वक्त न लेते हुए यही कहना चाहता हूं कि इस धरने के साथ और इस कारोबारियों के साथ मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन है। इस प्रोटेस्ट में हम आपके साथ आणि त्यांच्यावर नियम लागू करतात हे अशा आयुक्तांचा आपण जाहीर निषेध व्यक्त केला पाहिजे।
ज्यांच्या हातावर पोट आहे, जे दररोज 1,500 रुपये कमावणारे लोकांचा भाड्याचा गाडा आणलेला, अशा गाड्याला जीसीबी लावून तुम्ही तोडता, अशा आयुक्ताचा आपण जाहीर निषेध व्यक्त केलं पाहिजे. महानगरपालिकाच्या आयुक्ताचा आदेश आपल्या लातूर शहराचे ट्रॅफिक पोलीस पण ऐकते, पण ज्या प्रकारे गाड्या जीसीबीने तोडतात, तसंच त्यांच्या 4 व्हीलरवर जीसीबी कोण चालवत नाही याच्याबद्दल कोणी विचारपूस केलेला आहे का? लातूरच्या महानगरपालिकाच्या आयुक्तांच्या सोबत आपण वाहतूक पोलिसांचा सुद्धा निषेध व्यक्त केला पाहिजे, जेणेकरून कोणाच्या इशाऱ्यावर हे वाहतूक पोलीस हे गाड्यांची तोडफोड करते. त्या गाड्यांच्या आपण संरक्षण म्हणून आपल्याला निवडलेलं आहे आणि तुम्ही यांच्यावर अन्याय करता. या 4 व्हीलरवर कोणी जेसीबी चालवलेला आहे का? तसंच या गोरगरिबावर जो आज गंजगोलाई हा सर्व लातूर शहरातून येणारे नागरिक फक्त गंजगोलाई दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी येत नाहीत, ते भाजीपालाही खरेदी करतात आणि गोलाईतील सर्व दुकानदारांची खरेदी केली जाते. आज भाजीपाल्यावर जी भाडे आलेली आहे, जे त्यांचे दुकानं तुम्ही बंद केले, त्यांचे गाड्या तुम्ही तोडलेत, परंतु याचा परिणाम गंजगोलाईमधल्या मोठ्या दुकानदारावर सुद्धा झालेला आहे. या प्रशासनानं विचार केला पाहिजे. फक्त भाजीपाल्यामुळे गंजगोलाई चालत नाही, गंजगोलाईमध्ये लाखो करोडो रुपये बिजनेस चालतात. त्या दुकानवाल्याला सुद्धा या गोरगरीब भाजीपाल्यावाल्यांची गरज आहे. परंतु लातूर शहरामधून जोही व्यक्ती खरेदीसाठी येतो, तो सर्व किराणा माल खरेदी करतो, भाजीपाला खरेदी करतो. अशा सर्व प्रकारची खरेदी करणार हे गंजगोलाईमधले व्यापारी हे सर्व आज मार्केट बी आम्हाला तिकायच पाहिजे, सरकारी मनाई बी तिकायच पाहिजे, मसाला बी आम्हाला तिकायच पाहिजे. आम्ही आमच्या लेकराच्या पोटामध्ये बसाशिवाय भागत नाही. आम्हाला गोलाईच पाहिजे, ते जेवणाच्या गोलाई आम्हाला पाहिजे. जेवणाशिवाय आम्हाला बोलायला येत नाही. आम्ही आदिवासी लोक आहे, आम्ही कपूर खाणार आहे, आम्हाला दुसऱ्या धंदा काही येत नाही. मित्रांनो, हे महानगरपालिका यांनी फक्त हे भाजीपाल्यावर अन्याय म्हणून नाही, त्यांच्या पूर्ण मुलाबाळावर, त्यांच्या घरावर जेसीबीने गाड्या तोडून हे खूप मोठं भयंकर पाप केलेली महानगरपालिका आहे. आणि हा पहिला आंदोलन आहे. तुमच्यावर झालेला अन्याय तुम्ही सगळ्यांनी एकजुटीनं सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र येऊन हे पहिल्या वेळेस आपण महानगरपालिकाच्या आयुक्तांना आज निवेदन देत आहोत. या निवेदनाचं जर काही निकष नाही लावलं तर येत्या काळामध्ये लातूर शहरामध्ये सर्व फ्रूट विक्रेते, बागवान समाज, गोलाईतील सर्व भाजीवाले, तरकारीवाले, सर्व मसालावाले, कापड दुकान या सर्वांनी एकजूट करून या महानगरपालिकेच्या समोर हे खूप मोठं हिंसाचं आंदोलन छेडण्यात येणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी एकजुटीने आपण विरोध केला पाहिजे. अरे कोण म्हणतंय देत नाही, अरे कोण म्हणतंय देत नाही, महानगरपालिकेचा
महानगरपालिकेचा जाहीर निषेध, महानगरपालिकेचा, महानगरपालिकेचा, माननीय आयुक्त साहेबांचा, माननीय आयुक्त साहेबांचा, अरे सर्व भाजीपाला, सर्व फळ विक्रेते एकजुटीचा, अरे सर्व भाजीपाला व्यापारी सर्व एकजुटीचा, अरे कोण म्हणताय देत नाही हक्काची, अरे गोलाई आमच्या हक्काची. येणाऱ्या काळात सर्व व्यावसायिकांनी आपल्या मनामध्ये आपल्या घरावर बुलडोझर चालवणाऱ्या महानगरपालिकेबाबतीत आपण येणाऱ्या काळात यांनी जर आपला विषय निगडीत काढला नाही, आपल्याकडून न्याय दिला नाही, तर येणाऱ्या काळात लातूर शहरामध्ये आमदार किंवा खासदार हे कशाही गाडीत येतील, हे आम्ही त्यांना फिरू देणार नाही. असं लातूर शहरातील एमआयएम पक्ष आपल्या सोबत आहे, बागवान समाज आपल्या सोबत आहे, भीम आर्मी संघटना आपल्या सोबत आहे, वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे. या सर्व पक्षांनी, या सर्व संघटनांनी आपल्या आजच्या या मोर्चाच्या विरोधामध्ये आपल्याकडून त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. तरी आपण आजचा विषय काय होतो हे बघायचं आणि येत्या काळामध्ये जर आपल्याला त्यांनी नाही दिला तर आपण तिसऱ्या पद्धतीने आंदोलन करण्यास आपण तयार राहू. कोण आहे आमच्या हक्काचे, कोण आहे आमच्या हक्काचे, पोटाची खळगी भरण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत, आज आपल्याला मायबाप म्हणून लातूरचे आमदार किंवा खासदार हे बघायला तयार नाहीत. या महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय होतं तुमच्या काळात बघून घ्या. या सोशल मीडियाच्या माध्यमातून निवडून येण्याच्या अगोदर मुख्यमंत्री हेच बोलले होते का? मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं महाराष्ट्रामध्ये कोणत्याही गोरगरिबाला अन्याय होणार नाही. आज हे लातूर 2 वेळेस मुख्यमंत्रीपद, 1 वेळेस केंद्रीय मंत्रीपद, गृहमंत्रीपद राबवणारा लातूर जिल्हा आज या जिल्ह्यातील गोरगरीब रडत आहेत. महानगरपालिका हे आमदार, हे खासदार यांच्या बोटावर हे राजकारण होत आहे का? हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. बाजारपेठ आहेत मोकळ्या करून जे तिथं नो 3 व्हीलर 4 व्हीलर अलाउड आहे, ते अलाउड नाही आहे तिथं नो अलाउड आहे. तसंच तुम्ही गोलाईला त्याचा हैदराबादला जा, चांगली इतकी मोठी बाजारपेठ, त्या बाजारपेठेचं काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून, कोणाचा श्वास गुदमरल्याच्या कारणावरून ती गोलाई तुम्ही मुक्त करताय, पोटावर लात मारताय. हे कारस्थान महानगरपालिकेचं आहे, आम्ही चालू देणार नाही. गोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे. लातूर शहरामध्ये उषा किरणचा विषय असेल, काय म्हणतात तुमचा दयानंद कॉलेजचा विषय असेल, बांधकाम भवनचा विषय, जिथं जिथं छोटे छोटे व्यवसाय करणारी आहेत ना, त्यांना तुम्ही तिथं संधी, व्यापारीची संधी, व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या. आणि आमचं म्हणणं तर इथपर्यंत आहे, गोलाई सारख्या ठिकाणी मला एक सांगा, एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं. पण तिथं ह्या अवकाशवाल्यांना फुकटच आहे ना. आम्ही म्हणतो आम्हाला फुकट देऊ नका. तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारी नाहीत, पण आम्हाला ती संधी द्या. छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगारी होतील, असा महसूल सुद्धा उभा या महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं. पण विनाकारण छोट्या छोट्या व्यावसायिकांना लाथाडून, मॉलवाल्यांना, गट्टापट्टा करणाऱ्यांना जिथं त्यांचा बुलडोझर चालत नाही, पण गरिबाच्या पोटावर, गरिबाच्या व्यवसायावर बुलडोझर चालवण्याचं काम हे महापालिका करतंय. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तिथं नाही दिलं तर उपाशी तिथंही मरायचंय, उपाशी तिथंही मरणार आहेत. उपाशी महानगरपालिकेच्या वट्ट्यावर, दारावर मरू, तीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये. आणि त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार. पर्यायी जागा नगरपालिकानं दिली म्हणती नगरपालिका, पर्यायी जागा दिली म्हणते. पर्यायी जागा जी महानगरपालिका म्हणते, ही पर्यायी जागा महानगरपालिकेने जी दिलेली आहे तिथं दिशा बार आहे, ते बार वगैरे
वगैरे आहेत तर ते व्यवसाय होऊ शकतो. गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्य काळापासून गोलाई ही बाजारपेठ मानली जाते आणि व्यवसाय हा दारूच्या दुकानात किंवा भुसारच्या दुकानात केली जात नाही. छोटे मोठे व्यवसाय हे बाजारपेठेत केले जातात आणि बाजारपेठ ही गेल्या अनेक वर्षापासून लातूर शहराची एक अस्मिता असून या अस्मितेला घाला घालण्याचं काम महानगरपालिकेने केलेलं आहे. जर हे चूक यांना बोलायत श्वास गुदमरतो म्हणतात. श्वास आम्हाला गुदमरायचं कशाचं कारण येत नाही, कारण हा व्यावसायिक झोन आहे आणि बाजारपेठ लातूर पॅटर्न हा लातूरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गाजणारा पॅटर्न आहे. व्यवसाय एक नंबरचा इथे केला जातो, पण छोट्या मोठ्या इथे काही मॉलवरती व्यवसाय करणारे लोक नाहीयेत. इथे छोटे मोठे हॉकर्स आहेत, हातगाड्यावर व्यवसाय करणार आहेत, बसून व्यापार करणार आहेत. कुणी बांगडी विकते, कुणी कानातले विकते, कुणी पट्टे विकते, कुणी गजरे विकते, कुणी लाकडे विकते, कुणी ते हंड्या विकतात, कुणी भाजीपाला विकते, कुणी फ्रूट विकते. हे कुठे विकलं जातं? बाजारपेठेतच विकलं जातं ना. आणि बाजारपेठेत जर ही विक्री करू द्यायची नसेल महानगरपालिकाला, मग त्या तिथे मॉल फाटायचे. मैदान केला म्हणून सांगतात. मैदान म्हणजे कसं खेळायचं ते का? क्रिकेटचं मॅच खेळायचं का फुटबॉल खेळायची? नाही. आमचं म्हणणं आता असं आहे, त्यांचं म्हणणं काही असू, आमचं म्हणणं असं आहे की हनुमान चौक, कारण ह्यांना अडचण आणि श्वास यांचा का गुदमरतो. 4 व्हीलर 3 व्हीलर मोठमोठ्या गाड्या येतात, नट्टे पट्टे आले येतात, येऊ दे, आम्हाला त्याच्याबद्दल नाही. पण महानगरपालिकेने आखून दिलेली पार्किंगसाठी जी जागा आहे ना, तुम्ही तिथे जागा द्या. हनुमान चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, हत्ते कॉर्नरच्या अलीकडे चौधरीचं दुकान ते घंटेघाट तिथपर्यंत आणि जेवढे सर्कलमध्ये छोटे छोटे रस्ते त्या रस्त्यावरती हे छोटे व्यावसायिक व्यवसाय करतात त्यांना कायमस्वरूपी व्यावसायिक बोलायला व्यावसायिक झोनचा दर्जा देऊन त्यांना व्यवसायाची संधी द्यावी. पाठीवर मारा, पोटावर मारू नका. कारण 1000-2000 रुपयामध्ये व्यवसाय केला जातो. 1000-2000 आणखी रहदारीच्या समस्येमुळे हॉकर फ्री झोन करण्यात आलेला आहे महापालिका असणार. रहदारीची समस्या मी म्हणतो ना, रहदारीची समस्या कुठं असेल, खोरी गल्ली असेल, आदर्श कॉलनीमध्ये असेल, तिथं आपण ती समस्या समजू शकतो. पण गोला हे बाजारपेठ आहे. बाजारपेठामध्ये रहदारीचा अडथळा निर्माण होतो म्हणून तुम्ही म्हणता ना. तुम्ही कधी मुंबईला जा, बाजारपेठ आहेत मोकळ्या करून जे तिथं नो 3 व्हीलर 4 व्हीलर अलाउड आहे, म्हणजे अलाउड नाहीये तिथे, नो अलाउड आहे. तसंच तुम्ही बोलायला हैदराबादला जा, चांगली इतकी मोठी बाजारपेठ, त्या बाजारपेठेचं काहीतरी कोणाच्या सांगण्यावरून, कोणाचा श्वास गुदमरल्याच्या कारणावरून ती गोलाई तुम्ही मुक्त करता, पोटावर लाथ मारताय. हे कारस्थान महानगरपालिकेचं आहे, आम्ही चालू देणार नाही. गोलाई ही व्यावसायिक झोन झाली पाहिजे. लातूर शहरामध्ये उषा किरणचा विषय असेल, काय म्हणतात तुमचा दयानंद कॉलेजचा विषय असेल, बांधकाम भवनचा विषय, जिथे जिथे छोटे छोटे व्यवसाय करणारी आहेत ना, त्यांना तुम्ही तिथे संधी, व्यापारीची संधी, व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्या. आणि आमचं म्हणणं तर इथपर्यंत आहे, गोलाई सारख्या ठिकाणी मला एक सांगा, एक दुकान जरी घ्यायचं म्हणलं तर लाख रुपये डिपॉझिट द्यावं लागतं. पण तिथे हे हॉकर्सवाल्यांना फुकटच आहे ना. आम्ही म्हणतो आम्हाला फुकट देऊ नका. तुमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना द्यायला पगारी नाहीत, पण आम्हाला ती संधी द्या. छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून आम्ही ती संधी उपलब्ध करून घेऊन महसूल भरून तुमच्या त्या पगारी होतील, असा महसूल सुद्धा उभा या महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकतं. पण विनाकार छोट्या छोट्या व्यावसायिकांना नाथाडून मॉलवाल्यांना गट्टापट्टा करणाऱ्यांना तिथे त्यांचा बुलडोजर चालत नाही. पण गरीबाच्या पोटावर, गरीबाच्या व्यवसायावर बुलडोजर चालवण्याचं काम हे महापालिका करते. आणि येणाऱ्या काळामध्ये जर तिथं नाही दिलं तर उपाशी तिथेही मरायचे, उपाशी तिथेही मरणार आहेत. उपाशी महानगरपालिकेच्या वट्ट्यावर दारावर मरू, तीच अवस्था येणाऱ्या काळामध्ये आणि त्याच प्रकारचं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. रिपब्लिकन वार्तासाठी लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख सोबत हर्ष गिलसे, लातूर.